पहिला शेंडू आणि पहिला शेंडूवरती इथे मात्र विकेटची प्राप्ती. क्या बात आहे. पहिला शेंडूवरती फलंदाज होते बाद. बॅक टू द पवेलियन. पहिला विकेटची प्राप्ती झाली मधाच्या आतमध्ये. आता मात्र आज बॅटर मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल राजेश ऑन दी मार्क. ओ इथे मात्र राजेश साठी हा चेंडू होता. इनफिल्डच्या वरून इथे मात्र दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते परंतु बनून राहतील दर्शक. चेंडू फरार होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार चौकार. अतिशय दमदार ही स्पर्धा अंबिवलीकर चषक आणि हे टायटल सॉन्ग आहे या स्पर्धेचा. हो सेन्सिबल या ठिकाणी मात्र पुश पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक धावबाची संधी देखील निर्माण झाली होती परंतु इथे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफ असेल आणि त्यापूर्वी इथे मात्र ही एकच धाव फलकावरती जोडली झाली. या मॅचचा आनंद अंबिवलीकर चषकाचा या ठिकाणी मात्र घेतला जातोय थेट वाशी तुर्भेवरून. तुर्भेचे किंग संजोगजी घोलप हे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्याचबरोबर सक्षम जे बुटले असतील पवार आणि देसाई हे देखील नक्कीच या ठिकाणी मात्र मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचा आम्ही करतो या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतो. हो चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम अव्वल दर्जाची गोलंदाजी सूर्या मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मानेवली त्यांच्या अगेन्स्ट अलीमगर SF2 सेमीफायनल क्रमांक 2 आणि जो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनल अर्थातच या स्पर्धेच्या अंतिम महासोहळ्यामध्ये दाखल होईल. हो वडवा बाटण्या ऑन साइडला मुकेश गायकरच्या बॅट मधून हा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. पोलीस पाटील मानिवलीचे रघुनाथजी नक्कीच साहेबांच्या वतीनं देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग हा डॉट बोललाय आणि नक्कीच या ठिकाणी मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे फक्त 6 धावा. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून आणि मानिवली संघासाठी शुभेच्छा येतात आणि त्याचबरोबर कॅश प्राइज देखील लावण्यात आलाय. सलगच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपये आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज मानिवली गावचे पोलीस पाटील सन्मान्य रघुनाथजी गायकर साहेबांच्या माध्यमातून लावण्यात आलं. त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. चांगली लढत आपण पाहतोय. अनेक मान्यवर देखील आपण पाहिले अशा दिवसामध्ये सन्मान्य विद्यमान माजी आमदार नरेंद्र पवार साहेबांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. शुभेच्छा देखील दिल्यात आणि नक्कीच ही स्पर्धा देखील बहुचर्चित स्पर्धा. कल्याण ग्रामीण विभागामध्ये आंबिवलीकर चषक आपण पाहतोय. जय बोरुप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आता मात्र जो संघ जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. अंतिम सोहळा याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय. चांगली मॅच मधाच्या आतमध्ये अनुभवला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 6 धावा आणि इथून मात्र कमबॅक करायचा असेल
तर चांगली धावसंख्या बिल्डअप करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. हो इथे मात्र आल्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. मुकेश गायकरच्या खेळीचा आता मात्र हा अंदाज पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, दमदार षटकार. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र विचार केला तर मुकेश गोलंदाजी ट्रॅकवरती. मुकेशच्या अगेन्स्ट मुकेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती षटकार, तदनंतर मात्र हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. बेस्ट वर्सेस बेस्ट असे कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मानिवली त्यांच्या अगेन्स्ट अलिमगड या दोन दिग्गज संघादरम्यान. आडवा बाटण्या ऑन साइडला खेळण्याचा पुनश्च प्रयत्न होता. थोडासा चेंडू खाली राहिला. पडल्यानंतर मुकेश गायकरला देखील संभ्रमित केलं, परंतु मागील चेंडूवरती 2 मध्ये 6 पाहिजे होत्या, त्यावेळेस मात्र गोल्डन षटकार मारला आणि सामना नक्कीच आपल्या संघाच्या बाजूने जिंकून दिला. आणि तत्पूर्वी आतापर्यंत चांगला खेळ देखील राहिला दोन्ही संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. हो हा चेंडू सोडला लेग स्टिकच्या बाहेर. चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा आणि त्या अनुषंगाने इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती. एक फायटिंग स्कोर क्रिएट करण्याचा जरूर प्रयत्न सुरू आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. हो चांगली गोलंदाजी राहिल्या. हा चेंडू इथून मात्र येतोय डॉट. कमालीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. हो पुनश्च या ठिकाणी मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल गेलाय असंच म्हणावं लागेल. अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगलं कार्य. हो इथे मात्र पुनश्च ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. फटका चांगला होता. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक भरता वेगाने आले. एक धाव कंप्लीट आणि इथे मात्र पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि या 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. म्हणतोय भाई नाही गुन्हा करणार कधी, सुटून आल्यावर म्हणतोय भाई नाही. थँक्यू डीजे. चांगलं संगीत आपण ऐकतोय डीजे मास्टर्सच्या माध्यमातून आणि ही स्पर्धा देखील तितकीच महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. फक्त आयुष्यामध्ये मित्रांची साथ आणि क्रिकेटचा आनंद लुटण्यासारखी स्पर्धा असली की आयुष्यात फार मजा येते. आमचे पवार नेहमीच म्हणतात की आयुष्य फार सुंदर आहे, परंतु आयुष्यात नेमकी करायचं काय हे त्यांना देखील ठाऊक नाही आहे. परंतु आयुष्यात मी तर म्हणेन की आयुष्य जगत असताना चांगले कर्म जरूर करणं गरजेचं आहे. आणि चांगले कर्म करता करता आयुष्यात चांगली माणसं जोडणं देखील गरजेचं आहे. येस सगळ्यात मागच्या देशानं मास देखील तितकीच महत्वाची आहे. हर्षला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र सज्ज होईल आणि स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर राजेश, नॉन स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर मुकेश गायकर, ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आला होता. आणि हर्ष गोलंदाजी ट्रॅकवरती आणि मागील मॅचमध्ये मागच्या दिवसामध्ये आपण विचार केला तर 2 चेंडूमध्ये
12 धावांची आवश्यकता असताना 2 षटकार मारले होते हर्षने. आणि आडव्या बाटने आता मात्र राजेशचा हा स्ट्रोक पाहायला मिळतो. इथे मात्र एकच धाव घेईल राजेश देखील, कारण की स्ट्राईक आता मात्र मुकेश गायकरला. आता मात्र हे कॉन्टेस्ट स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतोय. मागील दिवसामध्ये 2 मध्ये 2 षटकार मारणारा गोलंदाजी ट्रॅकवरती हर्ष आहे आणि त्याच्या समोर 2 मध्ये 1 षटकार मारणारा मुकेश गायकर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचं प्रदर्शन सुरू आहे मधाच्या आतमध्ये, कारण की जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. महाअंतिम सोहळ्यामध्ये या दोन्ही संघांना आपण पाहणार आहोत. कमालीची कामगिरी राहिली आहे, कमालीचं प्रदर्शन राहिले आहे. दोन्ही संघांनी जीवाशा आखांत्याने इथे मात्र विजयाची पताका आपल्या खांद्यावरती पकडली आहे. हर्ष आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. धावसंख्या धावफलकावरती 16 रन्स ऑन दी बोर्ड, 16 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता मात्र अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष, स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर मुकेश गायकर. हो, क्या बात आहे. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि तत्पूर्वी मिळेल हे फक्त एकच धाव. आणि अशा पद्धतीनं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 17 धावा. 17 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून मात्र जर जास्तीच्या धावा धावफलकावरती जोडल्या तर कमबॅक केला जाईल मधाच्या आतमध्ये. कमबॅक करणं गरजेचं आहे. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल. मानिवली संघाची देखील तितकीच दमदार गोलंदाजी आहे, परंतु समोर आळीमगर संघ त्यांनी देखील कालचा दिवस गाजवला होता. आणि आता मात्र 17 धावा धावफलकावरती अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. हो, इथे मात्र पाहावं लागेल. बॅटची लिडिंग एज आहे आणि इथे OUT फलंदाज होतोय. बाद गोल्डन डकचा शिकार झाला मधाच्या आतमध्ये फलंदाज राजेश. बॅक टू द पवेलियन. ओ क्या बात आहे. कमालीचा या ठिकाणी मात्र नक्कीच गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईक पुनश्च मुकेश गायकरला दिले. नवीन बॅटर अतुल आले, परंतु अतुलने आता मात्र अंतिम 2 चेंडूंसाठी मुकेश गायकरला स्ट्राईक वरती आणले. खरं नक्कीच फटकेबाजीशी विचार केला तर अतुलकडे देखील क्षमता आहे, परंतु त्याला देखील माहीत आहे नॉन स्ट्राईक एंडला मुकेश गायकर सारखा आपला महत्वाचा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. आणि तेच मधाच्या आतमध्ये आता मात्र केलंय अतुलने. परंतु मागील चेंडूवरती विकेटची प्राप्ती झाली आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 18 धावा आहेत आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय तेजस तर इथे मात्र धावा बनत नाहीयेत. लो स्कोरिंग सामने नेहमीच आपण पाहत आलोय. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क हर्ष. ओ फटका दमदार आहे. डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन मधून लॉंग ऑफला आले आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावांच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. आणि आता मात्र हा अंतिम चेंडू. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर 25 धावा झाल्या होत्या. 26चं टार्गेट होता. आता इथून जर षटकार आला तर 26 धावा बनतील, परंतु हा षटकार येईल का मारावं लागेल मुकेश गायकरला. परंतु समोर गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. हर्षच्या माध्यमातून मोठा फटका मारू देत नाहीये तो देखील. चांगलं दमदार कार्य राहिलं आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क. हो, अडवा बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. हो, इथे झाले चुकी, परंतु चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जातो आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद मुकेश गायकर. आणि आता मात्र इथे 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकामध्ये 22 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 23 धावेंची आवश्यकता असेल आलिमगर या संघाला. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या
मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यस ओ टू डीजे. सन्मान्य गणेशजी पाटील भादवड गावचे समाजसेवक यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. वेलकम गणेशजी पाटील या. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. हजाबात महाराष्ट्र देशाने पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. जिंकण्यासाठी धाबा बनवायच्या 23 आणि मात्र सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये प्रणय आणि प्रणव ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झालाय. वावेगर संघाचे संघनायक ऋषी आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, कारण की आपण लगेचच विलंब न लावता या ठिकाणी मात्र टॉस देखील करणार आहोत. येस नक्कीच काहीशा सूचना आयोजकांना असतील. ही मॅच झाल्यानंतर आपण ट्रॉफी खेळपट्टीवरती न्यायचे, सर्व मान्यवर देखील खेळपट्टीवरती जातील, तिथे राष्ट्रगीत होईल आणि टॉस देखील तिथेच केला जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. हो, इथे मात्र समरीन डिलिव्हरी पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी, सुरुवात दमदार राहिल्या मानिवली संघाची देखील. मागील मॅचमध्ये 26 डिपेंड केल्या होत्या, आता मात्र 23 डिपेंड करायच्यात. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोहितच्या माध्यमातून राहिली आजच्या दिवसामध्ये. आणि इथून मात्र कमबॅक करत असताना 23 धावा डिफेंड करण्यासाठी सज्ज असेल मधाच्या आतमध्ये प्रत्येक 11 मानिवडी त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय. जरीमरी आलिमगड या दोन दिग्गज संघादरम्यान ह्या क्रिकेटचा
दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. SF2 सेमीफायनल क्रमांक 2 मदाशात मध्ये पाहायला मिळते. ओ परफेक्टली यॉर्कर चेंडू होता, इथे मात्र खोदून काढलाय. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने जातोय बॅकवर्ड पॉइंटला. अखेरीस चेंडूला गॅदर करतील, फेकी करतील, तत्पर या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजे 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जीवाच्या अक्कांतेनं या ठिकाणी मात्र या 3 धावा जोडल्या जात आहेत. श्री गणेशा होतोय धावसंख्येचा, कारण की 23 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला आपण पाहतोय मानिवली, त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल आलिमगर. जो संघ जिंकेल तो संघ आंबिवलीकर चषकाच्या मेगा फायनल मध्ये आई गावदेवी वावेगर या संघासमवेत फाईट करेल. गोलंदाज तयार, पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित. ओ फुल टॉस चेंडू आहे, खराब चेंडू, आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलाय. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. बिग हिट षटकार. गाणी जरा बंद करा. जर आपल्याला ही गाणी ऐकायची असतील तर आमच्या समवेत अजय गायकवाडचा ऑर्केस्ट्रा आहे नाईट टुर्नामेंटला MPL मध्ये, तेव्हा या. परंतु आता टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आपण आवर्जून वाजवावं आंबिवलीकर चषकाचं, कारण की आता मात्र हे अंतिम 2 सामने शिल्लक आहेत, सेमीफायनल आणि मेगा फायनल. तर प्लीज थोडीशी नक्कीच रिक्वेस्ट असेल की आपण देखील टायटल सॉन्ग वाजवावं. हो इथे मात्र लेट कट केलाय. गली रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनला, आणि तिथे मात्र घोषांकी क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेशामध्ये धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट, डबल फिगर, अर्थातच 10 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 13ची आवश्यकता असेल. या षटकामध्ये आपण पाहिलं तर थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली. षटकार आला आणि त्याच्या जोरावरती आता मात्र चांगला कार्य देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती, आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 13 धाब्यांची आवश्यकता असेल. 13 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. दोन चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित पुनश्च सज्ज. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये, आणि भरधाव वेगाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. बाटकटा यस प्रवीणजी विशेष सर सांगताना की बाटला लागून चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल झाला होता. तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. कृष्णा गणेसर असतील, त्याचबरोबरीनं प्रवीणजी विशेष सर असतील, यांनी देखील पंचांची भूमिका अचूक पद्धतीने साकारली. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक आभार. हो चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मात्र आपण बाहेर मिड ऑफला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 धावा, आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 11 धाब्यांची आवश्यकता. यस डीजे क्रिकेट हो खेळाला, दुरून दुरून खेळाडू आले. क्रिकेट हो खेळाला, आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या शिकाला. आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या शिकाला. आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या शिकाला. आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकर. तर आमचे डीजे मास्टर देखील जशी मागणी तसा पुरवठा करतात, परंतु त्यांची इच्छा आम्ही पूर्ण करू. त्यास 5 तारखेपासून स्पर्धा सुरू होते नाईटची. तिथे स्पर्धा अजय गायकवाड यांच्या ऑर्केस्ट्राने सुरुवात होणार आहे. तर आपल्याला वेळ असेल तर आपण नाईटच्या स्पर्धेसाठी आमच्या समवेत या आणि तिथे मात्र आनंद घ्या. परंतु इथे आंबिवलीकर चषकाचं गुणगान नेहमीच वाजत राहील. इथे मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हरला. तत्पूर्वी मिळेल एकच धाव, आणि एका धावेशामध्ये धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 10. चेंडू शिल्लक आहेत 11. आमचे कॅमेरामॅन बाबुडी आता मात्र चांगलं कार्य ते देखील करतात. तेजस गेल्या 4 दिवसांपासून त्याने देखील चांगलं कॅमेरा वर्किंग केले.
हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकेका धावेसाठी मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे, कारण की औचित्य आहे जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकाचं महाअंतिम सोहळा थोड्याच वेळात प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल आणि मेगा फायनल मध्ये कुठला संघ दाखल होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. सन्मान्य रोशनजी चौधरी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम आपलं देखील आंबिवलीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाल्या. सन्मान्य रोशनजी चौधरी आणि सागरजी पाटील साहेबांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाल्यात. आपलं देखील आम्ही कौतुक करू. सन्मान चिन्ह देखील आकाशजी पाटील यांनी दिलेत. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या पारितोषिक अनंताजी पाटील आणि दशरथजी पाटील साहेबांना दिली आणि मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक स्पोर्ट्स सायकल सुमित दादा जाधव यांनी देखील आम्हाला पुरस्कृत केली. आकर्षक बॅट देखील आकर्षक शूज देखील आहेत. ते पुरस्कृत केलेल्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. ओ इथे मात्र विकेटची प्राप्ती. सामन्यामध्ये ट्विस्ट. फलंदाज प्रणयच्या खेळीचा अंत. प्रणय बॅक टू द पवेलियन. शिवरायांचं नाव घेऊन खेळताना सारे हो जितीन, खेळताना सारे हो जितीन, खेळताना सारे हो जितीन. हे हजार ठेवली आज बघा स्पर्धेला, हजारोची ती बक्षीस ठेवली आज बघा स्पर्धेला. आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या चिकाला, आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या चिकाला, आज तोडच नाही बघा हो आमच्या. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र भावेशला आपण पाहतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. चांगला खेळ देखील राहिला आणि आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर भावेश आपल्याला पाहायला मिळेल. भावेश आता मात्र स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर सज्ज असतील आणि त्याच्या सोबतीनं प्रणवला आपण पाहतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवरती राजेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. ओ फुलटॉस चेंडू आहे. मागच्या षटकामध्ये देखील हा खराब चेंडू होता आणि या षटकामध्ये देखील ही चुकी केली राजेशने. चुकीला माफी नाही आहे. चेंडू फरार होईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. अक्षय चौधरी यश पाटील आयोजक ते लयवन, आयोजक ते लयवन, आयोजक ते लयवन. हेमंत चौधरी या दादाला मानिती आज हो लाखो जन, मानिती आज हो लाखो जन, मानिती आज हो लाखो जन. अरे प्रेक्षक सारे जमुनी आले खेळ हा बघायला. हा चेंडू थोडासा खाली राहिला होता आणि आता मात्र हा चेंडू अंतिम इथं डॉट. जर मागच्या चेंडूवरती षटकार नसता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती षटकार आला आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 3 धावेंची आवश्यकता. यस ओ डू डीजी. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटकामध्ये मुकेश गायकरला आपण पाहतोय. 6 मध्ये बनवायच्या 3 धाबा. हो इथे मात्र बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं. पहिला चेंडू आलाय डॉट. सामन्यामध्ये चुरस निर्माण झाले. एक षटकार आला होता त्याच्यावरती सामना जरूर टर्न झाला, परंतु शेवटपर्यंत मुकेश गायकर लढणार नाही. तो मुकेश गायकर कसला, कारण की कल्याण ग्रामीणच्या अनेक स्पर्धा त्याने देखील गाजवल्यात. ओ फुलटॉस चेंडू आहे. फ्लिक ऑन दी रिस्क आणि इथे मात्र विकेटची प्राप्ती. क्या बात आहे. फ्लिक केलं होतं परंतु मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले आणि
झेल टिपला, सामन्यामध्ये ट्विस्ट, फलंदाज होतोय बाद, माघारी परतावा लागेल फलंदाज प्रणवला. प्रणव 9 धावांवरती बाद. बॅक टू द पवेलियन. जरूर झाली नवीन बॅटर मदरशा आतमध्ये. आता मात्र मुकेशला आपल्याला पाहायला मिळाला. मुकेश अगेन्स्ट मुकेश आणि इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू त्याला पाठवून दिलाय पार्किंग फ्लॉट मध्ये आणि या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल झालाय संघ अलिमगड. खूप खूप अभिनंदन अलिमगड संघाचं. हार्ड लक टफ लक. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल मानिवली संघाचं करू आम्ही कौतुक. यास आपण चला ट्रॉफी घेऊन जायचं मदरशा आतमध्ये पिच वरती आणि मान्यवर देखील त्या ठिकाणी मात्र जातील आणि मेगा फायनल साठी दोन्ही संघ देखील तिथे सज्ज असतील. विनंती असेल वावेगर संघ आपण देखील लाईनअप व्हा खेळपट्टीवरती आणि त्याचबरोबरीनं अलिमगड संघ आपण देखील लाईनअप व्हा आणि आपण प्रथमतः देऊयात मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. एक षटकार मारला, गोलंदाजी देखील चांगली केली आणि मुकेशला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि दोन्ही संघ यस वावेगर संघ ऋषी आपल्या संघाला लाईनअप करायचा आणि त्याचबरोबर अलिमगड संघ आपण देखील लाईनअप व्हा आणि ही ट्रॉफी आकर्षक आपण दशरथदादा पाटील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. लगेचच या मुकेश आणि यस ट्रॉफी आपण घेऊन जायचे गौरव. यस या आपण मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मुकेशला देऊयात. चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र मुकेशने देखील केली. दोन्ही संघांनी लाईनअप करा त्या ठिकाणी मात्र चांगला खेळ अशा दिवसामध्ये राहिला.